आज शिवानगर तांडा ग्राम येथे तालुका डिग्रस येथे एक सकाळी 4 ते 5च्या दरम्यान एक अप्रिय घटना घडली। जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची एका माते फिरूनी विटंबना केली। या जागेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। पावणे 300 वर्षापूर्वी जगद्गुरु संत सेवालाल महाराज जेव्हा रुईगडाला इथून 3 किलोमीटरवर आहे त्यांचं देहावसान झालं, ते शिव झाले, तेव्हा सर्व बंजारा समाजाचे बांधव आमचे पूर्वज त्यांची अंत्यविधी रुई येथून पोरादेवी येथे नेत असताना परमपूज्य संत सेवालाल महाराज यांची खांदेपालट करण्याकरिता या पवित्र जागेवर जगद्गुरु सेवालाल महाराज यांचं देह ठेवण्यात आलं। ती पवित्र जागा ही आहे। आणि आज सकाळी 5 वाजताच्या दरम्यान एका अज्ञात माते फिरूने बापू सेवालाल महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली। त्यांचं मी बंजारा समाजातर्फे पोरादेवी धर्मपीठ तर्फे तीव्र निषेध करतो। आमच्या ज्या भावना दुखवल्या त्याकरता सुद्धा मी त्यांचा निषेध करतो। परंतु मी आपल्या माध्यमातून समस्त बंजारा बांधवांना आव्हान करतो की आपण अहिंसेचे पुजारी आहोत। संत सेवालाल महाराज यांच्या विचारधारेवर चालणारे आपण बंजारा समाज आहे। बंजारा संत सेवालाल महाराज जे बोलले त्या काळी सेन साई वेस किडी मुंगेन साई वेस म्हणजे प्राणी मात्रावर सुद्धा माते तुझा आशीर्वाद असू द्या, पशु पक्षावर सुद्धा आशीर्वाद असू द्या, त्या विचारधारेवर चालतो। म्हणून आपण कोणतेही कायदा हातात न घेता शांततेने माननीय PI साहेब डिग्रस इथे बसलेले आहेत। त्यांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि 24 तासाच्या आत संबंधित माते फिरूला ते अटक करणार आहे। म्हणून आपल्याला शांततेच्या मार्गानेच आपल्याला पुढे चालायचं आहे। परत मी या अप्रिय घटनेचा निषेध करतो आणि सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजून समाजाला आव्हान करतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अफवाला बळी पडू नका। सत्य मी आपल्या समोर मांडत आहे। शांततेने हा प्रश्न आपण सोडवलेला आहे, म्हणून आपण सुद्धा शांततेनेच हे संदेश देऊया। जय सेवालाल।